माझ्यासाठी दुगावला हात उगवला असेल माझ्यासाठी आपल्या सर्वांसाठी उगवला आहे. तुम्ही वाचलाय घरी बघताय ना. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, हरिकृष्णा. सगळ्यांकडे चांगला जाऊ. माझं तर चांगलाच जाणार आहे, तुमचं पण चांगलाच जाईल. आजचा नवीन प्रवास, नवीन वाटेवर. रोजचं मला कुठं जायचं असतं मलाच माहिती नसतं. घरातनं बाहेर पडतो, तिथं आवडेल तिथं वाटेल थांबू तिथं थांबतो. मजा येते. सकाळी उठू वाटत नाही, एकदा उठलं की परत लवकर उठायचं काही लय असतं. तर दिवसभर माइंड फ्रेश राहतो. दिवसभर आळस अजिबात येत नाही. लवकर तेवढं 4 नंतर कधी उठा, 6 ते 4 सकाळी टायमिंग आहे. आधी उठायचं. गावाकडं होतं मी लवकरच उठायचो, कारण की घरी आपली शेती वगैरे. सकाळ शेतात जायचं असतं की 6च्या आधी आमची आई वडील शेतात जातात शॉपिंग जोडायला. मी नाही जायचं, मी जायचं सातपर्यंत. तरी पण गावाकडे सगळीच माणसं, म्हणजे टाईमिंगच कसं आहे, झोपायचं उठायचं. तसं इकडे होत नाही. चला बाय बाय. पुढं वेडी वाकडं, वाडी वाकडी तिकडं वळणी येतं. त्याच्यामुळे आपण कसं आहे, एकटं घेऊन दाखवतो मग तुम्हाला कळत वाकडी येत का वेडी येतं. वाकडा तिकडं पडलो तर हा सूर्य आला माझ्या तोंडावर. गाडी चालवताना असा व्हिडिओ करू नाही, पण सकाळी आत्ता रस्त्याला एकही गाडी नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ करतोय मी. शक्यतो अशा रस्त्यावरती व्हिडिओ वगैरे टाळणं गरजेचं आहे. नाहीतर कधी अपघात होऊ शकतो. आत्ता रस्त्याला सध्या कोणीच नाही, तुम्ही बघू शकता. मगाचपासून एकही गाडी गेली नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ करतोय. काय आणि वातावरण पण तेवढं क्वालिटी पाहिजे. चला बाय बाय.